आपण आज काय शिकतोय ते लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल. तर आपल्याला फर्स्ट ऑक्टेट रूल म्हणजे काय सांगता येतं, 8 इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट एनर्जी लेवल. ओके, आउटर मोस्ट एनर्जी लेवल मध्ये मिनिमम किती इलेक्ट्रॉन यायला पाहिजे, तर 8 इलेक्ट्रॉन यायला पाहिजे असं आपला ऑक्टेट रूल सांगतो. ओके, बट आज इथे आपण लिमिटेशनचा स्टडी करणार आहे. ठीक आहे, ऑक्टेट रूलचा स्टडी करत नाही. ऑक्टेट रूलचा स्टडी ऑलरेडी आपण कोसल आणि लेविसच्या टॉपिक नंतर, कोसल आणि लेविस अप्रोच थेअरीच्या टॉपिक नंतर आपण स्टडी केला होता. राईट, ऑक्टेट रूल आणि त्याच्या स्टेटमेंटचा. ओके, टू अटेन, हे 2 पॉइंट लिहून घ्या. टू अटेन अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, स्टेबल इलेक्ट्रॉनिक configuration, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. येस येस बेटा, हे म्हणजेच काय तर ऑक्टेट रूल. बट आपण आज स्टडी करणार आहे तो म्हणजे जे काही कंपाऊंड स्टेबल नाहीत किंवा इनकम्प्लीट आहेत किंवा एक्सटेंडेड आहेत, की जे 8 इलेक्ट्रॉनपेक्षा जास्त त्यांच्या आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, त्यांचा आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल मध्ये. मग ऑक्टेट रूल मध्ये आपल्याला काय सांगता येईल, ऑक्टेट रूल फेल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ सेम मॉलिक्युल्स, हेन्स ऑक्टेट रूल हॅज फॉलोज लिमिटेशन. इट्स फेल टू एक्सप्लेन, काय काय सांगण्यात तो फेल झाला ते आपण स्टडी करणार आहे. तर खाली लिहा थोडंसं थेअरी मध्ये की ऑक्टेट रूल fail to explain the stability of same molecule, stability of same molecule, hence octet rule has following limitations. इट्स फेल टू एक्सप्लेन, तो काय काय सांगण्यात फेल झाला ऑक्टेट रूल बद्दल ते मी खाली लिहून राईट डाऊन करतो. फेल टू एक्सप्लेन. फर्स्ट लिहा इनकम्प्लीट ऑक्टेट. राईट, फर्स्ट लिहा मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. काही काही मॉलिक्युल्स असे असतात की ते ऑक्टेट कंप्लीट करत नाहीत. मग आपल्याला त्याच्या लिमिटेशन मध्ये काय लिहिता येईल, लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूलच्या फर्स्ट लिहा मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. म्हणजे ज्यामध्ये येणारे जे काही कंपाऊंड्स आहेत किंवा एक्झाम्पल आहेत ते कसं असणार, तर ते ऑक्टेट कंप्लीट करणारे नसणार. सिंपल आहे की आपला पॉइंटच काय दिलाय लिमिटेशनचा फर्स्ट, की जो एक्सप्लेन केला नाही, मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. राईट डाऊन करा यामध्ये की ऑक्टेट रूल फेल टू एक्सप्लेन fail to explain stability of molecule having less than having less than 8 electron
it electron in their valence shell, in their valence shell, in their valence shell. लाईक याच्यामध्ये कोणकोणते येतात मग? लाईक कोणत्या प्रकारचे कंपाऊंड? तर BF3, BF3, BeCl2, LiCl, लिथियम क्लोराइड एक्सेट्रा. हे जे कंपाऊंड दिलेत मी फॉर एक्झाम्पल मध्ये, तर ते काय करतात? ऑक्टेट कंप्लीट करत नाहीत, तरी सुद्धा काय आहेत? ते स्टेबल आहेत. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. which are stable, which are stable, which are stable, which are stable. आपल्याला काय सांगता येईल? खाली लिहा, आपण समजावून घेऊ, एक्सप्लेन करून आणि समजावून घेऊयात. ठीक आहे, तेच लिहा. lithium in LiCl has only 2 electrons, only 2 electrons, only 2 electrons in the valence shell, the 2 electrons, only 6 बच्चों, only 2 electrons in valence shell, in valence shell, valence shell, in the 2 electrons only valence shell. ओके, आता आपण समजावून घेऊयात की जो आपला लिथियम आहे त्याच्या व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन सांगितले त्यांनी? ओनली 2 इलेक्ट्रॉन्स. आपण लिथियमचा आणि क्लोरीनचं स्ट्रक्चर ड्रॉ करून बघू. तो ऑक्टेट कंप्लीट करत नाही, म्हणून त्याला आपण मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट मध्ये त्याचा आपण स्टडी करतो किंवा त्याचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. तर लिथियमचा लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात? लिथियमच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात? कंपाऊंड घेतलं लिथियम अँड क्लोराइड्स, याला लिव्हिस डॉट स्ट्रक्चर मध्ये आपण काय करूयात? ड्रॉ करूयात. किती येतात? लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात? लिथियमच्या 1 इलेक्ट्रॉन येतो, 1 इलेक्ट्रॉन्स येतो. आणि जो काही आपला Cl आहे त्याचे किती येतात लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स? Cl च्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन किती येतात? 7 येतात, प्लस 7 येतात, 7 इलेक्ट्रॉन्स येतात. ठीक आहे, आपण जर याचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं, स्ट्रक्चर कसं ड्रॉ करता येईल? लिथियम आहे, ओके, 1 इलेक्ट्रॉन्स आणि आपला क्लोरीन घेतला. याप्रमाणे यांचं काय होईल? स्ट्रक्चर येईल. बट आपला क्लोरीन जो आहे तो ऑक्टेट कंप्लीट करतोय, बट जो लिथियम आहे तो ऑक्टेट कंप्लीट करत नाही, कारण त्याच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतात? फक्त 2 इलेक्ट्रॉन येतात. म्हणून आपण काय लिहिलंय? लिथियम इन LiCl हॅज द ओनली 2 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स सेल, म्हणून ते आपल्याला मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेटचं ते एक्झाम्पल देता येईल. समजलं फर्स्ट एक्झाम्पल? ओके, आपण सेकंड एक्झाम्पल पाहूयात. BeCl2. ठीक आहे, BeCl2. सेकंड एक्झाम्पल, BeCl2. बेरिलियमच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतात? लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतात? एस बच्चो, 2 इलेक्ट्रॉन्स येतात. किती इलेक्ट्रॉन्स येतात? 2 इलेक्ट्रॉन्स येतात. बेरिलियमचा 4 ॲटॉमिक नंबर आहे, लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात? असा क्वेश्चन्स केला आम्ही. किती येतात? 1s2 2s2. लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स येतात फक्त. चला बोलत चला लेक्चर्स मध्ये. ठीक आहे, BeCl2
याच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती, बेरिलियमच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन येतात आणि क्लोरीनच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात? यस, क्लोरीनच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात? तर 7 येतात आणि त्याचे 2 वेळेस आहे म्हणजे 7 into 2 इज इक्वल टू 14 plus 2 टोटल 16 इलेक्ट्रॉन्स, राईट? ओके, 16 इलेक्ट्रॉन. याचा आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूयात बेरिलियमचं. BeCl Cl and Cl, ठीक आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की टोटल आपले किती इलेक्ट्रॉन झालेत? टोटल 16 इलेक्ट्रॉन ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत. बट बेरिलियमने काय केलंय, त्याचं ऑक्टेट कंप्लीट केलेलं नाही, कारण बेरिलियमच्या ऑक्टेट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? फक्त किती इलेक्ट्रॉन आहेत बेरिलियमच्या ऑक्टेट मध्ये? 4. यस, म्हणजे खाली काय लिहिता येईल? खाली लिहून घ्या. उद्धव हुशार आहे रे, खाली लिह. चल, समजलाय अर्थ तुला. Be in, बेरिलियम इन, खाली लिहा बेरिलियम इन BeCl2, BeCl2 has 4 electron, has 4 electron in valence cell, म्हणजे बेरिलियमने सुद्धा ऑक्टेट कंप्लीट केलेलं नाही, म्हणून आपण मॉलिक्युलर विथ इनकम्प्लीट ऑक्टेट मध्ये त्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो, व्हॅलन्स सेल. गॉट इट बच्चो? नंतरचं काय एक्झाम्पल घेतलं तर आपण एक बेटा BF3 घेतले का? काय घेतले? थर्ड LiCl. ओके ओके ओके. LiCl फर्स्टला सोडवलं आपण, सेकंडला BeCl2 सोडवलं. आता BF3 सॉल्व्ह करू. BF3 सॉल्व्ह करू. लास्ट थर्ड एक्झाम्पल घ्या. BF3 जो आपला ब्रोमीन आहे त्याच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात बच्चो? ब्रोमीनच्या किती असतात? किती असतात बच्चो? ब्रोमीनच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 3 इलेक्ट्रॉन्स असतात बेटा. ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे. 1s2 2s2 2p1, ठीक आहे. 3 इलेक्ट्रॉन्स असतात लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये बेटा. आणि फ्लोरीनच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 7 असतात. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे. किती असतात? तर 7. बट फ्लोरीन किती वेळेस आहे बेटा? 3 वेळेस. ओके, किती इलेक्ट्रॉन्स होतील उद्धव आता? 24. 24. हे किती होतात? 7 into 3 24 इलेक्ट्रॉन्स. 24 इलेक्ट्रॉन. ओके, आता इथे आपण BFचं स्ट्रक्चर काढून बघूयात. पण काढू शकतो यार, व्यवस्थित वाटेल असं ड्रॉ करायचं, ठीक आहे. फ्लोरीनचे ऑक्टेट कंप्लीट होतील आणि टोटल 24 इलेक्ट्रॉन्स होतात का उद्धव बघायचंय बरं का. म्हणजे याच्यामध्ये कोण ऑक्टेट कंप्लीट करत नाही? आपला ब्रोमीन ऑक्टेट कंप्लीट करत नाही, ठीक आहे. बोरॉन सॉरी, ब्रोमीन नाही, बोरॉन, ठीक आहे. तो ऑक्टेट कंप्लीट करत नाही, बोरॉन, ठीक आहे. बी काय लिहिता येईल आपल्याला? बोरॉन काय लिहिता येईल? बोरॉन इन BF3 has 6 किती इलेक्ट्रॉन आहे बोरॉनच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये? 6 आहेत ना. इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स सेल, 6 इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स सेल.
यस. व्हॅलन्स सेल. तर याप्रमाणे आपल्याला मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेटचे एक्झाम्पल सांगता येईल. समजलं? ओके, ठीक आहे. नंतरचा पुढचा लिमिटेशन मधला सेकंड पॉइंट घ्या. लिमिटेशन मधला सेकंड पॉइंट घ्या. सेकंड मध्ये आपल्याला काय सांगता येईल? मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजे त्या 8 इलेक्ट्रॉन पेक्षा काय असतात त्याच्याशी जास्त इलेक्ट्रॉन्स येतात त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये. ठीक आहे, मग करा राईट डाऊन. मॉलिक्यूल विथ लिमिटेशन आहे पण मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड molecule with expanded electrons किंवा ऑक्टेट, एक्सपॅन्डेड ऑक्टेट. मॉलिक्यूल विथ एक्सपॅन्डेड ऑक्टेट. इनकम्प्लीट ऑक्टेटचं समजलं उद्धव? ठीक. हो मॉलिक्यूल सर. एक्सपॅन्डेड. ठीक आहे, राईट डाऊन करा. ऑक्टेट थेरी लिहा, थोडस राईट डाऊन करा माझ्यासोबत. चला, ऑक्टेट rule failed to explain octet rule failed to explain rule failed to explain stability of molecule having more than एट इलेक्ट्रॉन्स म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पेक्षा त्यामध्ये काय असतात जास्त इलेक्ट्रॉन्स असतात, 8 इलेक्ट्रॉन्स. आणि इनकम्प्लीट ऑक्टेट मध्ये काय लिहिलं होतं? लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पेक्षा काय असतात तर कमी इलेक्ट्रॉन्स असतात. समजलंय? वरती लिहिलं होतं लेस दॅन, आता लिहितोय मोर दॅन. ठीक आहे. हो. 8 electrons around the central atom, like SF6, PCl5, H2SO4, H2SO4, 4. etc. And they are stable molecule. त्यांनी काय सांगितले? आपला जो काही लिमिटेशनचा नेक्स्ट टॉपिक आहे, पॉइंट आहे, मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट. तर एक्सपांडेड म्हणजे 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असणार, एवढं तर आपल्या लक्षात आलं. मग खाली काय सांगतील आपल्याला? ऑक्टेट रूल फेल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल हॅव मोर दॅन द 8 इलेक्ट्रॉन्स. 8 इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त असतात अराउंड द सेंट्रल आयटम. जो सेंट्रल आयटम आहे त्याच्या अवतीभोवती 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असणार. तर त्यामध्ये आपल्याला कोण कोण एक्झाम्पल दिले? SF6, PCl5, त्यानंतर H2SO4. यस, H2SO4. तर आपण फक्त समजावून घेऊयात की किती एक्स्ट्रा आहेत ते आपण समजावून घेऊयात. एक्झाम्पल फर्स्ट मध्ये घ्या. SF6. ओके. SF6 मध्ये काय येईल? स्ट्रक्चर डायरेक्ट
6 येथील डायरेक्ट याच्या समोर. ठीक आहे, FF6. आपल्याला 6 दाखवायची त्याच्या बाबतीमध्ये. सिस्टमॅटिकली कसं दाखवता येईल आपल्याला? स्ट्रक्चर ड्रॉ करू. याप्रमाणे. म्हणजे उद्धव आपल्या सांगितल्याप्रमाणे मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स, त्यापेक्षा काय असे असतात, जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. आपला जो सेंटरचा सल्फर आहे त्याच्यात किती इलेक्ट्रॉन आहेत एक्स्ट्रा? काउंट कर, काउंट करा, चला फटाफट करा सगळ्यांनी. 4. किती इलेक्ट्रॉन्स आहेत एक्स्ट्रा? फोर्स म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती सेंट्रल आयटमच्या याच्यात? टोटल 12. यस हॅज 12. Yes has 12 electron in valence cell. 12 electron in Valence cell. valence cell. 12 electron in valence cell. त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर 12 इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलन्स सेल मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे तो येईल आपला मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेटच्या एक्झाम्पल मध्ये. नेक्स्ट कोणतं एक्झाम्पल दिलं आपल्याला? सेकंड नंबरचं PCl3, right? PCl5. Second. PCl5 स्ट्रक्चर करा ड्रॉ. चला ओके, याप्रमाणे स्ट्रक्चर येईल. म्हणजे सेंट्रल आयटम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतील? फॉस्फरसच्या सेंट्रल आयटम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतील फॉस्फरसच्या? 10. 10. 10 मध्ये देत सर. थांबा एक मिनिट. इकडे लक्ष द्या, माझा आवाज येतोय क्लिअर? ओके, येतोय आवाज. ठीक आहे, ओके. चला, जो आपण PCl5 बघतोय त्याचं स्ट्रक्चर याप्रमाणे येईल. आणि जो काही सेंट्रलचा ऍटम आहे फॉस्फरस, त्याच्या व्हॅलन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात तिथं? 10. किती येतात उद्धव टोटल? टोटल 10 येतात सर. हॅज लिया. फॉस्फरस हॅज 10 electron. Yes, phosphorus Has 10 electron. 10 electron in valence cell. Yes, electrons in valence cell. In valence cell. Okay, म्हणजे हे सुद्धा आपल्या 8 पेक्षा जास्त आहेत, म्हणून याला आपण कोणत्या एक्झाम्पल मध्ये घेतलाय तर मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट. 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत म्हणून. थर्ड एक्झाम्पल काय घेता येईल आपल्याला बेटा?
थर्ड एक्झाम्पल यस. बाकीच्या मुली दीपाली वगैरे बोलत चला बाळांनो. ठीक आहे, प्रत्येकानं बोलत चला. ठीक आहे, H2SO4 घ्या. SO4. SO4 स्ट्रक्चर घ्या. डायरेक्ट ड्रॉ केलं तरी चालते, काय प्रॉब्लेम्स नाही आहे असं. ठीक आहे, याच्या सेंट्रल आयटमच्या याच्यामध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन्स सांगा. Four. सल्फर. 12. हा, सल्फर लिहा खाली. सल्फर Has 12 electrons. Has 12 electron in valence shell. इलेक्ट्रॉन. सल्फर हॅज In valence. इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स सेल. इन व्हॅलन्स सेल. समजलं? ओके. तर याप्रमाणे आपल्याला सेकंड सांगता येईल त्याचं लिमिटेशन ऑक्टेट रूलचं. ते काय सांगता येईल? मॉलिक्यूल विथ एक्सपांडेड ऑक्टेट. ओके. त्यानंतरचा लास्ट आपल्याला घ्यायचा आहे की ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. ठीक आहे, थर्ड लिमिटेशन घ्या. थर्ड लिमिटेशन घ्या. इथपर्यंत लिमिटेशन मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम्स? ओके. एक्सपांडेड समजलं. एक्सपांडेड सेंटर ऍटम मध्ये काय असतात? 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, बॅलन्स एवढं आपल्याला सांगता येईल. चला पुढे घ्या. सर येस बोला. ते थर्ड सांगा ना, ते ड्रॉ केलेलं. हे का? हो, ड्रॉ केलेलं म्हणजे ते कसं बघा ड्रॉ ना, केलं? इकडे बघा ना, ड्रॉ केलेलं आहे. बट याचे कसं आहे, इकडे बघा, हे 2, त्यानंतर हे किती इलेक्ट्रॉन झाले टोटल? 4 and 4 8 इलेक्ट्रॉन. 8. 10 and 12 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, बरोबर 12 इलेक्ट्रॉन्स राईट डाऊन केलेत. ठीक आहे, समजलं? तर याप्रमाणे आता थर्ड घ्या डायरेक्ट की ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. ऑड इलेक्ट्रॉन. तुम्हाला व्हिडिओ लेक्चर टाकायचे, बट त्यामध्ये तुमचा पण आवाज आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मी टाकत नाही. बट आजच्या लेक्चर मी ऍज इट इज व्हिडिओ लेक्चर टाकणार आहे, तुमच्यासोबत संवाद केलेला सुद्धा. चला, काही प्रॉब्लेम्स नाही, आपले स्टुडंट आहेत. ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स पण हा टॉपिक बघतोय, ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. ऑक्टेट रूल्स फेल टू एक्सप्लेन स्टॅबिलिटी. लिहा, राईट डाऊन. ऑक्टेट rule. Octet rule fail to explain stability of molecule. Stability of molecule which have the odd number. Which have odd number. Which have odd number of electron in valence. Of इलेक्ट्रॉन म्हणजे काय माहिती का, यामध्ये ऑड नंबर काय मॉलिक्यूल विथ ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स यामध्ये काय होतात, तर ऑड नंबरचे काय येतात, इलेक्ट्रॉन्स येतात. ठीक आहे, एवढं सांगता येईल आपल्याला. ऑड नंबरनेच इलेक्ट्रॉन येतात. इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलन्स सेल. इन व्हॅलन्स सेल. यस आहे, शुअर. पीडीएफ मिळेल. सेल but are stable like तो स्टेबल आहे, but are stable like NO. त्याला काय म्हणतो आपण? NO ला काय म्हणतो? नायट्रिक ऑक्साइड. लिहा, नायट्रिक ऑक्साइड. and
NO2. NO2, nitrogen dioxide. Nitrogen dioxide. Nitrogen dioxide. Do not obey the octet rules. In the bracket, do not, तो ऑक्टेट रूल ऑबे करत नाही म्हणजे फॉलोच करत नाही. डू नॉट ऑबे द ऑक्टेट रूल. द ऑक्टेट, obey the octet rule. Octet rule. Both N and O atom, N and O atom, have odd number of electrons. Odd number of electrons. Odd number of electrons. ओके. एक्झाम्पल घ्या. जे घेतलेत, एनो घेतलाय, नायट्रिक ऑक्साईड घेतलाय आणि नायट्रोजन डायऑक्साईड घेतलाय आपण. ठीक आहे बेटा. एक्झाम्पल घ्या इथे खाली. ओके. NO, याचं आपल्याला लेविस डॉट स्ट्रक्चर कसं ड्रॉ करता येईल? नायट्रोजन. एक मिनिट, आपण याचे हे करू. नायट्रोजनच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? अरे किती वेळेस आलाय तो नायट्रोजन बेटा? किती असतात लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स? आणि ऑक्सिजनचे किती असतात? नायट्रोजनच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 5 असतात. ऑक्सिजनचे किती असतात? 6. ऑक्सिजनच्या 6 असतात. हो. नायट्रोजनचा लक्षात ठेवा, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे. तर नायट्रोजनच्या लास्ट व्हॅलेन्स सेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात आणि ऑक्सिजनच्या 6 इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. 5 आणि 6, 5 + 6 टोटल किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 11 इलेक्ट्रॉन्स. तर याप्रमाणे काय होईल, त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ होईल. ओके. आता इथे यांचं ऑक्टेट कंप्लीट झालंय का रे? ऑक्टेट कंप्लीट झालंय का? तर नाही झालेलं. ठीक आहे. ऑक्टेट कंप्लीट झालंय का? तर नाही झालेलं. नाही सर. येतात ऑड नंबर. आणि विशेष म्हणजे याचे येणारे इलेक्ट्रॉन कसे आहेत? ऑड नंबर आहेत. करा बरं कॅल्क्युलेट. नायट्रोजनचा जो येणारा नंबर आहे इलेक्ट्रॉनचा, तो कसा आहे? ऑड आहे, 5 आहे. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, ते कशामध्ये येतात? तर आपल्या ऑड नंबर, ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स मध्ये येतात. ठीक आहे. अजून एक काय एक्झाम्पल घेतलं आपण? सेकंड एक्झाम्पल पण घ्या ड्रॉ करून स्ट्रक्चर. चला. NO2, करा ड्रॉ स्ट्रक्चर. जर याचा फॉर्म्युला चार्ज आपण कॅल्क्युलेट केला तर कधी पण लक्षात ठेवायचं, सिंगल बॉन्ड असेल आणि साईडने जर 6 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्यावर शक्यतो मायनस चार्ज येतो. ठीक आहे. आतापर्यंतचा मी सॉल्व्ह केलेल्या एक्झाम्पल नुसार. ठीक आहे. ओके. चला, याप्रमाणे हे स्ट्रक्चर होईल. ठीक आहे. याप्रमाणे आपले स्ट्रक्चर करता येईल. आता 3 आपण लिमिटेशनचा स्टडी केलाय. 4th आणि 5 नंबरचा लिमिटेशनचा स्टडी करू. ओके. 3 लिमिटेशनचा स्टडी केला ना. फर्स्ट लिमिटेशनचा आपण स्टडी केलाय मॉलिक्युल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. सेकंडचा स्टडी केलाय मॉलिक्युल विथ एक्सपांडेड ऑक्टेट. आणि थर्ड केलाय ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. आणि अजून एक लिहून घ्या. 4th नंबरचा त्याचा लिहा रूल्स. 4th नंबरचा रूल्स लिहा. 4th नंबरचा 4 लिहा, काही प्रॉब्लेम्स नाही. ठीक आहे. लिहा. ऑक्टेट रूल फेल टू एक्सप्लेन द शेप अँड ज्योमेट्री ऑफ अ मॉलिक्युल्स. आणि ऑक्टेट रूल अजून काय फेल झाला? ऑक्टेट रूल फेल टू explain the
fail to explain the shape and geometry of a molecule. Geometry of a molecule. Geometry of a molecules. हा एक तो फेल झाला लिमिटेशन त्याचं आपल्याला सांगता येईल. आणि 5 नंबरचं लिमिटेशन घ्या. Octet rule failed to explain to difference in energies of molecules as well as failed to explain the difference in the reactive of the different molecules. लिहा last limitation. Octet rule okay. Octet rule failed to explain the difference in energies of molecule, energies of molecule as well as fail to explain the difference in reactivities of different molecule. तर आपल्याला हे लिमिटेशन सांगता येतील ऑक्टेट रूलचे मॉलिक्युल्स. या प्रकारचे आपल्याला काय करता येतील तर ऑक्टेट रूलचे लिमिटेशन सांगता येईल. हे 3rd नंबरचं म्हणजे याला 3rd लिहा व्यवस्थित. ठीक आहे. याप्रमाणे आपल्याला काय करता येतील ऑक्टेट रूलचे काय करता येतील बेटा लिमिटेशन आपल्याला सांगता येतील.